गावाकडील आलेले कार्यकर्ते यांचा ह्याच्याबद्दल लक्षात घेता आम्ही कालपासून ओपीडी चालू केलेली आहे. माऊली ट्रस्ट म्हणून आहे जे फ्री मेडिकेशन आपल्याला देतात. त्याच्यानुसार आम्ही प्रयत्न केलेले. पाऊस चालू होता, पेशंट बरेचसे लोक हे गावाकडून आल्या कारणाने त्यांना सर्दीचा त्रास असणे, जुकाम होणे, लूज मोशन्स होणे या सगळ्या गोष्टींचा त्रास सुरू झाल्यामुळे आणि काल एक दुर्दैवी घोगरे म्हणून नावाचे जे कार्यकर्ते होते त्यांचा कार्डियक अरेस्ट मध्ये गेल्या कारणाने आम्ही असं ठरवलं की एक समाजाची सेवा, इथे येणाऱ्या लोकांची सेवा करायचं म्हणून आम्ही इथे मेडिकल कॅम्प सुरू केलं. काल पण आम्ही मेडिकल सेवा साधारण 2-2.5 हजार लोकांना फ्री मेडिसिन दिले. तसंच आज पण आम्ही साधारण 2-2.5 हजार लोकांना मेडिसिन फ्री दिले. दुपारी साधारणतः मी इथं ओपीडी काढत असताना मला अचानकपणे काही कार्यकर्ते येऊन मला सांगितलं की पेशंट तिथे एक कोलॅप्स झालेले आहे, तर तुम्ही येऊन बघता का. गर्दीतून प्रचंड गर्दी होती. गर्दीमधून वाट काढत आम्ही तिथे जाऊन पाहिलं तर पेशंट बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेला होता. त्याची पल्स लागत नव्हती. मी तात्काळ परिस्थितीची जाणीव घेऊन त्यांना एक हेड लो पोझिशन दिली आणि लगेच त्यांचं CPR चालू करून दिला, जेणेकरून त्यांचं हृदय पुन्हा कसं चालू करण्यासाठी प्रयत्न केले. तर पेशंटच्या सुदैवाने आणि सगळ्या आता बाकी माझ्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांनी देखील त्यांनी ती CPR दिल्यानंतर ते सुदैवाने रिव्हर्ट झाले. तातडीने पोलीस असतील, बाकीच्या प्रशासन पण लगेच तातडीने मदत करून अँब्युलन्सची अरेंजमेंट करले आणि पेशंटचं रिवायवल झाल्यानंतर आम्ही तातडीने रुग्णाला जवळच्या GT हॉस्पिटलमध्ये तिथं ट्रान्सफर करून दिले. त्याच्यामध्ये हे सर्व करत असताना पेशंटचं जे लोकांनी घरगुती उपाय वगैरे पण चालू केले होते. सर्वात म्हणजे महत्वाचा मुद्दा हा की मेडिकलच्या ज्या आम्ही CPR करत असताना देखील लोकांनी तिथे कांदे आणून हे करून त्यांचं पण त्यांनी ते त्यांच्या पद्धतीने ते त्याला रिवाईव्ह करत होते. त्यामुळे मदत होण्याची थोडीशी अडथळा येत होता, परंतु ते नंतर पोलिसांनी त्यांना थोडंसं बाजूला करून आम्हाला स्पेस दिली प्रॉपर. काही कार्यकर्त्यांनी देखील तिथे येऊन स्पेस निर्माण करून देऊन त्याच्यामध्ये आम्हाला मदत केली. त्यामुळे आम्ही CPR देऊन पेशंटला रिवाईव्ह करू शकलो आणि अशा प्रकारे त्याचा जीव वाचवण्यामध्ये सक्सेस झालो. आव्हान असं करता येईल की ते जे कॉज आहे ते तर सर्वांना माहिती आहे, पण कॉज साठी जे तुम्ही करत असताना एक तर पावसाचे दिवस आहेत. मी सर्व यांना सांगेन की एक तर शांती समाधानाने तुम्ही करून खाण्यापिण्याकडे स्वतःचे लक्ष देऊन स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन तुम्ही आंदोलन केलं पाहिजे, जेणेकरून स्वतःचा जीव धोक्यात न घालता तुम्ही आंदोलन केलं नाही पाहिजे, जेणेकरून आंदोलनाला बाधा येईल असं.